TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। जाऊदे बुवाची वाडी ते होलेवाडी बोरीएंदी रस्ता आणि मुळामुठा नवीन कालव्यावरील पूल दुरुस्तीबाबत निवेदन जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष दौंड सारिकाताई भुजबळ आणि रणरागिणींच्या उपस्थितीत देण्यात आला। मागील काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या रस्त्यासाठी 1.5 कोटी रुपये निधी मंजूर केला, परंतु या रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कुठल्याही प्रकारची हालचाल न दिसल्यामुळे आज निवेदन दिले आणि येत्या 15 दिवसात कुठल्याही प्रकारचे योग्य तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रतिसाद न भेटल्यास बोरीएंदी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सोबत घेऊन धडक मोर्चा 15 सप्टेंबर रोजी काढणार आणि संबंधित सामाजिक बांधकाम विभाग कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करणार असा इशारा दिलाय। भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आज 78 वर्षे लोटली आहेत आणि प्रगत पश्चिम महाराष्ट्रातील बागायत दौंड तालुक्यातील आजही अशी बरीचशी गावे ही विकासापासून वंचित आहेत। हा रस्ता खूप धोकादायक आणि तळीरामांचा अड्डा बनलाय आणि याच रस्त्याने पुणे सोलापूर रोडला उतरल्यानंतर महिला आणि विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक याच रस्त्याने बोरीएंदीच्या दिशेने जात असतात। उद्या काही मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असाही सवाल सारिकाताई भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केला। मध्यंतरी बारामती लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या रस्त्यावरील मुळामुठा नवीन कालव्यावरील पुलासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी यांना सूचित केले होते, तरीही कुठलाही या रस्ता आणि पुलासंदर्भात न प्रतिसाद भेटल्यास स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन लक्षवेधी धडक मोर्चा आणि आमरण उपोषण आंदोलन करू असा इशारा दिलाय। प्रतिनिधी सिद्धार्थ भालेराव। आपल्या भागातील महत्त्वाच्या